गावातला घोटाळा जाता ओळख उमेदवाराची नसल्यामुळं ग्रामपंचायतमध्ये सोमनाथ सरगर, अण्णा सरगर, वर्षा राणी जगदाळे, अभिजित जाधव, सारिकाताई माने, रुपालीताई कांबळे, मुत्सर इनामदार, बिल्किश जमादार, योगिता पाटील, सुरेश लांडगे, दत्तात्रय जानकर, नंदाबाई बनगर हे सगळे आपले उमेदवार आहेत आणि तुम्ही सगळेजण त्यांना निवडून देणारे वडीलधारी मंडळी, युवक मित्र, माय मावल्या उभा आहेत. विरोध पार्टीची पण लोक आजूबाजूला असतील, त्यांनाही माझा आवाज जात असेल. ही सगळी लोक आहेत. आपल्या तालुक्यातलं मोठं गाव करगणी गाव आहे. दिगंची, करगणी, खरसुंडी ही प्रमुख 3-4 गावं ही तालुक्यातली मोठी गाव आहेत आणि दुर्दैवानं करगणी सारख्या गावाला चांगलं नेतृत्व मिळालं नाही. आणि आता पहिल्यांदा तुम्हाला संधी येते तात्यासाहेब शेख वनमाने यांच्या रूपानं एक निष्कलंक, चारित्र्य संपन्न, वैचारिक माणूस गावाला सरपंच पदासाठी उमेदवार. लोक तिकडे कामाला आहेत, 4-5 पोरं घरातले आहेत, त्यांनी आता गावासाठीच पूर्ण वेळ द्यायचं ठरवलंय. त्यामुळे तुम्ही आता लय चोमडापणा करू नका. तुम्ही काय दिवे लावले गावात, काय केलं? अरे या सांगली जिल्ह्यामध्ये लाच घेताना सरपंच सापडला, अशी कुठं बातमी वाचली होती तुम्ही? लाचलुचपत खात्याला 50,000 घेताना सापडतो आणि त्याची शिफारस इथला आमदार करतो, म्हणजे तुमच्या गावाचं किती कल्याण झालं असेल याचा विचार करा. सरपंच या लेवलचा पोलीस पाटलानं दाखला दिला चुकीचा, त्याचं पोलीस पाटील पद गेलं आणि उपसरपंच गावच्या 2 वर्ष जेलमध्ये. हे तुमच्या गावाची परिस्थिती. आणि ती लोक बोलते की हे काय करणार आहे? अरे एक चांगली संधी आल्या सेटच्या माध्यमातून मी तुम्हाला शब्द देतो. आज तात्या शेठनी जो जाहीरनामा केलाय, तुम्ही वाचला असेल सगळा जाहीरनामा. नसला वाचला तर वाचून घ्या. विरोध पार्टीच्या लोकांना पण सांगतो, हा सगळा जाहीरनामा तात्या शेठनी जो तयार केलाय तो तुम्ही वाचून घ्या आणि तो पूर्ण करून देण्याची जबाबदारी गोपीचंद फडळकरची आहे. हा शब्द तुम्हाला देण्यासाठी मी आलोय. या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकू आपण. पहिल्यांदा असा प्रमुखांनी सांगावं त्यांच्या आमदार फंडातून 90 पासून निधी दिलाय का, त्याचा हिशोब तुम्ही गावातल्या लोकांना उद्या द्या. रस्त्याची कामं तळेवाडी ते बनपुरी, अरे आम्ही पाठपुरावा केलाय, स्वतः मी त्याचा पाठपुरावा केलाय. बनपुरीतून शेंडगेवाडी मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आराखड्यात घालण्यापासून आम्ही काम केलंय. प्रत्येक गावातली सगळी कामं आपल्याला करून घ्यायची आहेत. राहिलेली कामं आपण या 2-4 वर्षात करून घेऊ. तुम्ही अजिबात चिंता करू नका. इथं आपल्या जबाबदारी जी आमची आहे आणि तुम्हाला माहित आहे जो जो शब्द आम्ही करगणी गावातल्या लोकांना दिलाय तो सगळा शब्द आता या घडीपर्यंत पूर्ण केलाय आणि इथून पुढचे सगळे शब्द आम्ही पूर्ण करू. करगणीची परिस्थिती नाही. आटपाडी ग्रामपंचायत त्यांच्याकडे होती. आटपाडी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा सरपंचाच्या विरोधात जिल्हा परिषदच्या सीओनी तक्रार दिली आयुक्ताकडे. मला एकदा सीओ साहेब बोलले, आयुक्त कसा काय असा निकाल देऊ शकतो मलाच कळत नाही. एखादं कोर्टात गेलं तर आयुक्त कामाला लागेल. दिगंजीच्या बाबतीत तोच प्रकार घडला. यांचे सरपंच दिगंजी यांच्याकडे होती, आटपाडी यांच्याकडे होती, करगणी सारखी ग्रामपंचायत यांच्याकडे होती. अरे तुम्ही लुटण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय करगणीकरांना, एक चांगली संधी आली आहे. तुम्ही कुठलंही घाणेरडं राजकारण करू नका, कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. अरे यांची टोळी आहे. अख्ख्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातले ह्यांच्या पार्टीचे प्रमुख काढा. एक तर तो वाळूचोर असेल, एक तर मटकावाला असेल, एक तर जुगारवाला असेल, नाहीतर गावात भांडणं लावणार असेल, नवरा बायकोची भांडणं लावणार असणार, लग्न ठरलं का मोडणार असणार. ह्याच्या पलीकडे माणूस यांच्या पार्टीत असला तर तुम्ही मला सांगा. एका गावाचं नाही, प्रत्येक गावातली टॅली काढा. हे उद्योग असली करणारी लोक आहेत आणि त्याचा नेता तुम्हाला माहित आहे. त्याचं लक्ष तर इथं करगणी जास्त आहे. अरे मग जरा कधीतरी स्वाभिमानानं वागा ना. स्वाभिमानानं तुम्ही ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आणा. वाड्या वस्तीवरचे सगळे रस्ते, शिवेचे सगळे रस्ते, पाणंद रस्ते, जिथं कुठं काही सभामंडप आहे, जिथं कुठं स्मशानभूमीचं काम आहे, जे जे गावाच्या हिताचा हिताचा बाजार भरतो. काय परिस्थिती आहे? दर गुरुवारी आज बाजारच होता. हाय लोकांना बसायची सुविधा. मी तुम्हाला सांगतो
आमचे उमेदवार निवडून द्या. पण म्हणे तुम्ही समाजातला एकही माणूस घरकुलाशिवाय राहणार नाही, याची जबाबदारी आमची आहे. या गावातला धनगर समाजासाठी एक योजना आली आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकुल योजना. त्या योजनेमध्ये धनगर समाजात 25,000 घरं द्यायची आहे, एकही माणूस बेघर राहणार नाही. आणि तिसरी योजना आहे भटक्या विमुक्तांच्यासाठी. धनगर सोडून राहिलेले जे भटक्या विमुक्त आहेत त्यांच्यासाठी, त्यामध्ये वडार असतील, त्यामध्ये रामोशी समाज असतील, त्यामध्ये नंदीवाला समाज असेल, अशा सगळ्या समाजासाठी एक योजना आली आहे. ही कामं आम्ही करू ना. आणि तुम्ही जर अशी चुकीची माणसं इथं निवडून दिली तर त्यांच्याकडून तुम्ही कामं अपेक्षित करू नका. ते तुम्हाला विचारते तुम्ही कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या गटाचा आहे, कुणाला मतदान दिलंय. आमची माणसं द्या निवडून, आम्ही चांगल्या पद्धतीने इथं काम करू. विश्वकर्मा नावाची योजना आली आहे, मोदी साहेबांनी आणली आहे. गावातला सोनार, लोहार, सुतार, गावामध्ये मूर्ती बनवणारा, चपल्या सांगणारा, चपला बनवणारा, हे जे सगळे लोक आहेत, या लोकांच्यासाठी 1 लाख रुपयाचं कर्ज बिनव्याजी द्यायचं आहे. ही योजना आली आहे. ही योजना आम्ही आमच्या माध्यमातून गावातल्या सगळ्या या 12 बलुतेदारांना आम्ही मिळवून देऊ. 18 समाज त्यामध्ये येतात, त्या सगळ्या लोकांना आम्ही मिळवून देऊ. धनगर समाजासाठी शेळ्या मेंढ्यांची मोठी योजना आहे, त्या देशातली सगळ्यात मोठी योजना. आता शेवटच्या टप्प्यात आम्ही परवा दिवशी भेटून आलो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना. प्रत्येक माणसाला 1 लाख रुपयाचं कर्ज, एकाला त्यातलं 75,000 रुपये जाग्यावरती माफ. एक पण माणूस गावातला राहणार नाही की त्याला ते आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलं नाही. एक संधी देऊन बघा ना. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा समाजाच्या मुलांना कर्ज प्रकल्प देण्याची सुविधा आहे. कुणी केली तर तुमच्याकडे एवढी मोठी ग्रामपंचायत आहे, एवढी मोठी यंत्रणा आहे, कधी कुणाला बोलवलं? जे त्या टक्केवारीमध्ये लोक अडकले. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, रामोशी समाजातल्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे, रामोशी समाजाला महामंडळ करावं ही मागणी करणारा गोपीचंद पडळकर तुम्हाला विनंती करतोय. वडार समाजासाठी महामंडळ करायची मागणी सभागृहात करणारा हात गोपीचंद पडळकर आहे. आणि आमचे आमदार नाही, आमची संख्या नाही, पण मी तिथं बाजू सगळ्या लोकांची मांडतोय, ठामपणे मांडतोय. आणि महामंडळ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्थापन केलाय, 50 कोटी रुपयाचा निधी दिलाय. वडार समाजातल्या सगळ्या माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना, रामोशी समाजातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, गावगाड्यातलं किरकोळ राजकारण सोडून द्या. आपल्याला या महामंडळाच्या माध्यमातून अनेक सुविधा आणायच्या आहेत. महिलांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, लोकांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा आपल्याला निर्माण करायच्या आहेत. इथल्या लोणारी समाजाला माझी विनंती आहे, काही आमच्या विरोधात काहीतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आम्ही लोणारी समाजाचे माझे मित्र आणि आम्ही एका ताटात जेवणारे आम्ही लोक आहे, आम्ही जातीवाद करणारी लोक नाही. आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ताकदीनं बरोबर राहा. आणि एक उदाहरण, आमची खिलारे काकू आमच्या बरोबर होती, की ग्रामपंचायत मला आधी आठवते की जेव्हा एक माणूस फुटल मला सगळे लोक सांगून यायचे खिलारे काकू फुटल, खिलारे काकू. मला नवीन होतो, माझी ओळख नव्हती, पहिल्यांदा ओळख झाली होती. मग मी खिलारे काकूला म्हणला कसं काय, माझ्या डोक्यावर त्याने हात ठेवला की गोपीचंद तू माझ्या मुलासारखा आहे, ते 25 लाख रुपये देतो म्हणत होती तरी काकू फुटली नाही. हा इतिहास आहे या गावचा. 25 लाख रुपये त्या काळामध्ये देत होते, अनेक लोकांना माहित आहे इथल्या व्यासपीठावरच्या. आणि तो, त्याचं नाव मी घेत नाही, जो सरपंच झाला तो विश्वासावर हे फुटल ते फुटल. आणि तुझ्या रक्तात काय आहे, तुम्हाला सकाळी सांगतोय की हे फुटल ते मला माहित नाही, ह्याला तिथं मी लाथा घालून फोडून टाकला असता. तो काळ होता. आणि एवढे लोक आमच्या बरोबर ताकदीनं राहिले. आता आमच्याकडे एक उमेदवार आहे, ज्या लोकांना आता आम्हाला संधी देता आली नाही, आम्ही पुढच्या काळात त्या सगळ्या लोकांना संधी देऊ, त्यांचा सन्मान करू. की बाळूमामा इतकं पवित्र नाव आहे, त्यातलं 10% गुण तर तुमच्याकडे असावं, त्या पार्टीच्या 90% लोकांच्याकडे. मासाळवाडीत गेलं बाळूमामा प्याले, गरगडीत आलं बाळूमामा प्याले. अरे बाळूमामांसारखं वागायला पाहिजे ना तुम्ही. तुम्ही गावात वाळू वाटणार, गावात चोऱ्या करणार, गावात भानगडी करणार आणि मामांचं नाव वापरणार, हे कसं काय चालेल? आणि म्हणून बाळूमामांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. निश्चितपणे आपण बदल करू. गावगाड्यातल्या सामान्य माणसाची लढाई आपण लढतोय आणि ती लढाई आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. गरगणी आपल्या तालुक्याचं नाक आहे आणि सगळ्यांना वाटतं की ही ग्रामपंचायत आपली विरोधात गेली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, सगळं टीव्हीवरती येतंय, कुठली ग्रामपंचायत कुणाला गेली, कुठला सरपंच आला. त्याला माहिती आहे गोपीचंद सगळीकडे फिरतोय, तर ह्याचं नाक कापून टाका. म्हणून मी मला मानणाऱ्या सगळ्या लोकांना विनंती करतो, भारतीय जनता पार्टीला मानणाऱ्या सगळ्या लोकांना हात जोडून विनंती करतो की हे आमचं सगळं पॅनेल एकदा तुम्ही निवडून द्या. 5 वर्ष पूर्ण वेळ काम करायची संधी द्या आम्हाला. आणि मग 5 वर्षानंतर तुम्ही आम्हाला जाब विचारा, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा. तुम्ही विचारू शकता ना जाब. हातपाडीचं नाही, तासगावचं नाही, कवठेमंकाळचं नाही, काय भानगड आहे?
त्याच्यासाठी आता आम्ही पाठपुरावा करतोय. मी दुपारीच कलेक्टर साहेबांच्याकडे बोललो. आज परत दुसरा प्रस्ताव सरकारकडे पाठवलाय. उद्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन विनंती करणार आहे. एवढा मोठा दुष्काळ पडलाय आणि आटपाडी सारख्या तालुक्याचं दुष्काळ तालुक्याच्या यादीमध्ये नाव नाही. आपला लढाई दुष्काळ बरोबर आहे. आपली लढाई काही विरोध पार्टीच्या लोकांच्या बरोबर पुढे आहे. परंतु आता इलेक्शन महत्वाचं आहे. दुष्काळाची लढाई पण महत्वाची आहे. तुमच्या सगळ्यांचं पाठबळ पाहिजे. पाणी सोडायचा विषय आला. सगळीला आपण फिरून पाणी सोडलं तालुक्यामध्ये. आज लाईट जाते, रात्रीची लाईट येते. शेतकरी सगळे रात्री शेतामध्ये असतात. सापाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आटपाडी तालुक्यात वाढलंय. महिन्याला सरासरी 30 लोकांना सर्पदोष होतोय आणि ते विषारी साप आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो येत्या वर्ष दीड वर्षाच्या आतमध्ये गरगणी गावचं सगळं फिडर हे आपल्याला सोलरवरती आणायचं आहे. म्हणजे पुढच्या वर्षानंतर एकाही शेतकऱ्याला रात्रीचं शेतावरती जावं लागणार नाही. त्याची जबाबदारी सगळी आपल्याला घ्यायची आहे आणि शेत आल्यानंतर त्यांना जमीन उपलब्ध करून द्यायची. अजून जमीन उपलब्ध करून दिली नाही. गरगणी सारखं एवढं मोठं गाव आहे. केंद्राची योजना आहे, राज्याची योजना आहे. का नाही जमीन मिळाली? आम्ही वारंवार विनंती केली सगळ्या सरपंचांना की तुम्ही गावाची जमीन उपलब्ध करून द्या. सरकारी जमीन असेल तर त्याचा उतारा द्या, नसेल तर तुम्ही खाजगी जमीन द्या. शेतकऱ्याला भाडं मिळतं 1.5 लाख रुपये एका हेक्टरला. आपल्याला मावळात गरज आहे पण नाही कुणी दिलं. कुणाला त्यामध्ये इंटरेस्ट नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मी यासाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा विषय मांडलाय. ऑन रेकॉर्ड आहे. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. मागच्या 3 मीटिंग पासून मी सलग पाठपुरावा करतोय. आता फक्त 50% जमिनी जिल्ह्यामध्ये मिळाल्या. त्यामध्ये गरगणी गावाचा सुद्धा आपल्याला समावेश करायचा आहे. म्हणजे पुढच्या वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्याला रात्रीचं शेतावरती जावं लागणार नाही. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 तुम्हाला लाईट मिळेल अशी व्यवस्था आपल्याला या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करायची आहे. लोकांच्या हिताचा विषय आहे. अनेक ठिकाणी डीपी नाहीत. आता आपल्याला पाणी आलं, मोटारींची संख्या वाढली. पूर्वीचं सगळं स्ट्रक्चर आहे. मी अनेक डीपी मंजूर करून दिले पाठपुरावा करून. राहिलेले सगळे डीपी या शेतकऱ्यांना डीपी नाही. त्यांनी आमच्याकडे मागणी करा. त्या सगळ्या लोकांना डीपी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माझी राहील. सगळे कुठल्याही मळ्यामध्ये सगळे डीपी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी राहील. आपल्या महिला बचत गटचं काम मोठ्या प्रमाणात आहे गरगणी गावामध्ये, परिसरामध्ये. त्यांना काय ऑफिसची गरज आहे. त्या महिला माझ्याकडे सातत्यानं मागणी करतायत. मी त्यांनाही आश्वस्त करतो की त्यांना एक चांगलं अद्ययावत ऑफिस त्यांना इथं बसता येईल अशा पद्धतीचं त्यांना ऑफिस आपण ही आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना निश्चितपणे आपण करून देऊ. त्यांची कुठली अडचण आपल्याला ठेवायची नाही. असे अनेक विषय सांगण्यासारखे आहेत. पण गरगणी गावाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून आम्ही घेऊ. गरगणी गावातल्या सामान्य माणसाला वाटेल अरे आमची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमध्ये गेलं तर आमचं काम झालं. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक वस्तीवरती, गावात नाही मी म्हणत, एक जरी वस्ती असली तर त्या वस्तीवरती पिण्याच्या पाण्याचा नळ देणं ही प्राथमिकता आहे. ही आमची जबाबदारी आहे. विनायक पाटील काम करतायत, चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आणि कुठल्या नवीन वस्त्याचा समावेश करायचा आहे, कुठं पाण्याची टाकी पाहिजे तर ते सगळं तुम्ही मला सुचवा. तुम्हाला आम्ही सगळं ते व्यवस्थितपणे या स्कीम मध्ये बसवून घेऊ. नव्यानं मागायची तुम्हाला काही गरज नाही. आता मध्ये रामनगरची वस्ती होती आता इथे जगदा आणि तिकडून पण त्यांना वारसा आहे. शिवाजी तात्या धंदे त्यांनी त्या गावासाठी खूप वर्ष काम केलंय. ते त्या गावचे सरपंच होते. त्या गावामध्ये त्यांनी खूप गावासाठी योगदान दिलंय. त्या धंदे कुटुंबाचंच फार मोठं योगदान आहे. त्या गावात त्या अफवाला तुम्ही बळी पडू नका. हे सगळे असे अफवा उठवणारी लोक त्या पार्टीत आहेत. कधी कुणाचं काय नवरा बायकोचं भांडण ते दुसऱ्या मिनिटात लावते. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुमच्यात लोकांच्या मध्ये तर गैरमेळ करायला त्यांना फार वेळ लागेल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आता मला माझ्या पीएने चिठ्ठी दिली. बचत गटासाठी जुनी इमारत दुरुस्त करण्यासाठी 7 लाख रुपयाचा निधी मी मंजूर केलेला आहे. त्यांना ते पण तुम्ही सांगून टाका. तर असे सगळे विषय आपल्याला करायचे आहेत. बाजूला काळेवाडीची पण निवडणूक आहे, बनपुरीची पण निवडणूक लागली आहे. उद्या सकाळी मी 8:30ला बनपुरीमध्ये पण लोकांना भेटायला जाणार आहे. आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे जाणं लोक तिकडे काय आपल्याला मानणारे असतात. परंतु आता हे सगळं वरच्या लेवलनं बघितलं जात आहे. तालुक्यात तुमचं वजन किती आहे, काय किती आहे, हे गडी त्या कामालाच लागले. ती गोपीचंदचं काय तालुक्यात नाही, त्यांना वर दाखवून द्यायचं आहे. म्हणून बरेच जण गडी एकत्रित झालेले हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हे काही तुम्हाला नव्यानं सांगायला लागत नाही. मी आटपाडी तालुक्याचं नाव उंचावण्यासाठी रात्रंदिवस काम करतोय. आटपाडी तालुक्यातला कुठलाही माणूस मंत्रालयात गेला
माझं काम आहे म्हटलं, गोपीचंदचा कार्यकर्ता आहे मला तर तुमचं कामच थांबणार नाही, अशा पद्धतीचं काम मी राज्यभर करतोय. तर तुम्ही मला पाठिंबा द्या, गरगणीची निवडणूक तुम्ही जिंकून द्या. हात जोडून तुम्हाला माझी विनंती आहे. तिकडं तिकडं काही लोक आपली गेले असतील तर त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की गरगणीची निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला गावामध्ये खूप कामं करायची आहेत. एवढं मोठं आपलं एकच गाव आहे, तालुक्यातली सरकारी जमीन खूप आहे. ग्रामपंचायतच्या अधिकारातली जमीन मेन पेठेतली ही फक्त आणि फक्त करगणी ग्रामपंचायतकडे आहे. इतकी क्षेत्र कुठल्या ग्रामपंचायतकडे आहे. हे सगळं आपल्याला डेव्हलप करता येईल. सगळ्या व्यापाऱ्यांना आपल्याला चांगली संधी देता येईल. असे अनेक विषय करण्यासारखे आहेत, अनेक विषय घेण्यासारखे आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट मनावरती घ्या, कुठल्याही अफवाला बळी पडू नका. उद्या 3, 4 आणि 5 तारखेला मतदान आहे. बाहेरची सगळी मतदानं बोलवून घ्या. मी इकडं आहे तिकडं आहे कामात आहे तर कुणाचं काय ऐकू नका. एका एकाला मताला महत्व आहे. सामान्य माणूस सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.